नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. एका फॉर्म्युल्याने पगारात होणार बंपर वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची उत्सुकता वाढत चालली आहे. फिटमेंट फॅक्टर किती असेल, बेसिक सॅलरीत किती वाढ होणार याची सध्या चर्चा सुरू आहे. पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये फार उत्सुकता लागून आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 8वा वेतन आयोग फक्त महागाईचा विचार करून सॅलरी वाढवत नाही, तर एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा जीवनावश्यक खर्च किती आहे याचाही अभ्यास करतो. यासाठी फॅमिली युनिट ही संकल्पना वापरली जाते. यामध्ये कर्मचारी, जोडीदार आणि 2 मुलांच्या आवश्यक खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. पण कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेले आई-वडील किंवा इतर कुटुंबियांच्या खर्चाचा थेट विचार करण्यात आलेला नव्हता. परंतु आता सरकारी संघटनांकडून 8व्या वेतन आयोगात फॅमिली युनिटचा आकार वाढवण्याची मागणी केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते जर फॅमिली युनिट 3 वरून वाढवून 4.6 करण्यात आला तर किमान वेतनात सुद्धा मोठी वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात हा नियम लागू केला तर बेसिक सॅलरी 18,000 ऐवजी 27,600 रुपये होऊ शकते. यामुळे 8व्या वेतन आयोगात हा फॉर्म्युला बदलल्यास त्याचा परिणाम संपूर्ण पे मॅट्रिक्सवर होऊन सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सॅलरी आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॅमिली युनिट हा घटक फार महत्त्वाचा मानला जात आहे.